दादा काय तुम्ही मुख्य दौऱ्यावर आंदोलन? दादा गेल्या अनेक दिवसापासून आम्ही आंदोलन करतोय, निवेदनं देतोय प्रशासनाला, पण प्रशासन कोणत्याही निवेदनाची दखल घेत नाही, आंदोलनाची दखल घेत नाही आहे. म्हणून आज पर्याय नसताना शांततेच्या मार्गाने आम्ही साखळी उपोषणाचं मार्ग निवडलेला आहे. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की रिझल्ट हा 45 दिवसाच्या आत लावण्यात यावा. रिझल्ट जवळपास वर्ष दीड वर्ष झालेत, रिझल्ट लागलेला नाही आहे. पोरं संभ्रम अवस्थेत आहेत. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा असा की फोटोकॉपी मागवल्या जातात. पोरं फीस भरतात फोटोकॉपीसाठी, फोटोकॉपी मागवतात, परंतु फोटोकॉपी पोरांना भेटत नाही. ना रिझल्ट वेळेवर लागतो, ना फोटोकॉपी वेळेवर येतात. तर त्याच्यामुळे ॲडमिशनचा विषय आहे, वेबसाईटचाही विषय आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने विषय असा आहे की एक ERP पोर्टल आहे. ERP पोर्टल गेल्या 2 वर्षापासून बंद आहे. तर ERP पोर्टल सुरू करण्यात यावं. आणि सर्वात प्रमुख मागणी अशी की कॅरी ऑन हा तात्काळ लागू करण्यात यावा. कोणत्या विषयाचे विद्यार्थी सगळे तुम्ही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्निकल विद्यापीठाच्या संलग्न जे महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयांमध्येच हा त्रास आहे. मागणी तुमच्या पूर्ण लवकर आहे. आम्ही साखळी उपोषण चालूच ठेवणार. भूषण तांबे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस. काय काय मागणी आंदोलन? गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय की अनेक दिवसांपासून म्हणण्यापेक्षा वर्षांपासून जर आपण म्हटलं तर हरकत नाही. हे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आहे, जे की लोणेरे रायगडला आहे, त्याचं उपकेंद्र कार्यालय विभागीय आपल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये आहे. गेल्या अनेक दिवसापासून विद्यार्थी या कार्यालयात येत आहेत, निवेदनं देत आहेत. विद्यार्थ्यांनी अक्षरशः आंदोलन या कार्यालयासमोर केलीत की आमची मागणी काय आहे, जे आमच्या हक्काचं जे कॅरी ऑन आहे, ज्याच्यामुळं आम्ही शिक्षणापासून वंचित राहू नये, ते कॅरी ऑन आम्हाला त्या ठिकाणी देण्यात यावं. कारण जर कॅरी ऑन जर त्या विद्यार्थ्याला नसलं तर त्या ठिकाणी वायडी त्याला एअरड्रॉप त्याचा पडू शकतो. आणि आपण बघतोय की जे टेक्निकल विद्यापीठ जे आहेत, पुण्याचं विद्यापीठ असेल, अमरावतीचं संत गाडगे महाराजांचं विद्यापीठ असेल, या सर्व विद्यापीठामध्ये कॅरी ऑन आहे. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातच कॅरी ऑन का नाही? आणि गेल्या 8 पेक्षा अधिक महिन्यांपासून, म्हणजे अक्षरशः सांगायला सुद्धा लाज वाटते, 8 पेक्षा अधिक महिन्यांपासून विद्यार्थी आंदोलनं करतायत. त्यांचं ERP सिस्टीमचं जे पोर्टल आहे, ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्व डाटा हा रेकॉर्ड असतो, ते पोर्टल बंद आहे. आणि हे विद्यापीठ आहे, हे काय व्हॉट्सअपचा ग्रुप आहे का? हे टेलिग्रामवर विद्यार्थ्यांना निकाल देतात. मग विद्यार्थी कशा प्रकारे पास होणार? अरे आजची ही इंजिनियर होणारी भविष्याची पिढी आहेत, यांना जर तुम्ही अशा प्रकारे जर वागणूक देत असाल, हे विद्यार्थी विद्यापीठाला मायबाप मानतायत, आम्ही विद्यापीठाचे लेकरं आहोत, परंतु विद्यापीठ हे कुठंतरी सावत्र लेकरांसारखं या विद्यार्थ्यांना ट्रीटमेंट देत आहे. आज बाळ तर रडतोय, बाळ रडल्यावर आईनं दूध पाजवण्याचं काम विद्यापीठानं केलं पाहिजे. शिक्षण प्रणाली बोगस म्हणून? शिक्षण प्रणाली बोगस म्हणण्यापेक्षा या विद्यापीठाचे कुलगुरू बोगस आहेत. राज्यपालांना आम्ही विनंती करतोय की या कुलगुरूंना तुम्ही हटवा. जे पूर्वी जे आमच्या मराठवाड्याचा हक्काचं आमचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ होतं, त्याच्यामध्ये आम्हाला पुन्हा विलीन करा, किंवा पुण्याला जे विद्यापीठ आहे तिथं आम्हाला विलीन करा. जर या कुलगुरूंकडून हे जर काम झेपत नसेल तर राज्यपालांनी त्यांची नियुक्ती दुसऱ्या ठिकाणी करावी. त्या ठिकाणी चांगले कुलगुरू आम्हाला द्यावे, जे विद्यार्थी हिताचे निर्णय त्या ठिकाणी घेतील. कारण की आता विद्यार्थी संतापलेला आहे. आज शांततेच्या मार्गाने साखळी उपोषण विद्यार्थी या ठिकाणी करतोय. कारण की विद्यार्थी हा प्रशासनाची चर्चा केली का तुम्ही? काही प्रश्न 100% चर्चा केली. म्हणजे याआधी आम्ही अनेकदा, म्हणजे विद्यार्थी संघटना म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून अनेकदा आम्ही या कार्यालयाला आलो. त्या ठिकाणी जे संचालक उपसंचालक त्या कार्यालयात आहेत ते आम्हाला कधी भेटत नाहीत, नुसतं निवेदनं घेतात, इन्व्हर्ट करायचा. आम्हाला काही तर काय फोटोसाठी निवेदन द्यायची आहेत का? आम्ही विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन तुमच्या कार्यालयात येतो, तुम्ही चर्चेला. आज आम्ही त्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी विद्यार्थ्यात या म्हणलं तर आम्हाला कॅबिनमध्ये चर्चेला बोलत आहेत. आम्ही का जाऊ कॅबिनमध्ये? कॅबिनमध्ये गेलं तर फक्त 4 जण या म्हणतात. वाटतं प्रश्न सुटा म्हणून तुमच्या संघटनेच्या आड तुम्ही विद्यार्थ्यांना नुकसान बी करता असं वाटत नाही तुम्हाला? नुकसान करण्याचा आमचा हेतू नाही. जर नुकसान करायचं असतं तर आज आम्ही इथं उपोषणाला बसलो नसतो. आम्ही आज तिकडे आम्हाला आमचे सुद्धा व्यवसाय आहेत, आमचे कामधंदे आहेत. मी विधी शाखेचा विद्यार्थी, मला माझं कॉलेज आहे. आज आम्ही इथं बसतोय, हे विद्यार्थी आज संतापलेत, यांना कोणतरी पाठबळ देणार नव्हतं, म्हणून आज आम्ही या ठिकाणी त्यांच्या सोबत आहोत. माझं नाव सुमित अरविंद पवार, मी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पश्चिम विधानसभेचा शहराध्यक्ष आहे.